नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। गतिमंद मुलाचा आजार पूर्णपणे बरा करण्याचं आणि भावाचं लग्न जमवून देण्याचं खोटं आमिष दाखवून एका भोंदू बाबाने हतबल कुटुंबाची तब्बल 6.5 लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेरमध्ये उघडकीस आला। ही केवळ आर्थिक फसवणूक नसून या नराधम भोंदू बाबाने मुलाला जिवंत मारण्याची धमकी देऊन पीडित महिलेवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत घृणास्पद घटना समोर आली। या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात मुख्य भोंदू बाबा, त्याचा मुलगा आणि एका महिला साथीदाराविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या 40 वर्षीय पीडित शेतकरी महिलेचा 17 वर्षांचा मुलगा हा मतिमंद आहे। अनेक ठिकाणी वैद्यकीय उपचार करूनही त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती। त्यातच शेतीत चांगले पीक येऊनही घरातील कर्ज फिटत नव्हते आणि गरिबी हटत नव्हती। याच दरम्यान पीडितेचा सख्खा भाऊ याचेही वय झाले तरी त्याचे लग्न जमत नव्हते। अशा अनेक कौटुंबिक अडचणींनी खचलेल्या या महिलेला पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती येथील राजू दिवटे, त्याचा मुलगा शशिकांत दिवटे आणि त्यांची महिला सहकारी शोभा तरटे हे देवऋषीत असून ते कोणत्याही संकटावर हमखास तोडगा काढतात अशी अंधश्रद्धेतून खोटी माहिती मिळाली होती। पीडितेने 2020 मधील कोरोना काळापासून या भोंदू बाबाकडे आपल्या समस्या घेऊन जाण्यास सुरुवात केली होती। त्यावेळी पीडितेची हतबलता ओळखून संशयित भोंदू बाबाने तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मांढर देवीच्या काळूबाईची मोठी बाधा आहे, ती घालवण्यासाठी घरात होम हवन आणि मोठी पूजा करावी लागेल असं सांगून भीती घातली। मुलाच्या तांत्रिक उपचारासाठी 3 ते 4 लाख रुपये आणि भावाच्या लग्नाचा तोडगा काढण्यासाठी 1.5 लाख रुपये खर्च येईल असं सांगून त्यांनी पीडितेकडून मुलाचे आणि भावाचे फोटो, जादूटोणा आणि तंत्रमंत्र करण्यासाठी मागून घेतले। सुरुवातीला पूजेच्या साहित्याच्या नावाखाली महिला सहकारी शोभा तरटे हिने 10,000 रुपये रोख घेतले। अशा प्रकारे वेळोवेळी भोंदू बाबाने कुटुंबाकडून 6,50,000 रुपये उकळले। एवढे पैसे देऊन आणि होम हवन करूनही मुलाच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नसल्याने आणि उलट छळ वाढत असल्याने महिलेला आपली मोठी आर्थिक आणि शारीरिक फसवणूक झाल्याचं समजलं। त्यानंतर तिने धीर धरून थेट पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलिसांनी गुन्हा दाखल करताच तातडीने चक्र फिरवून रात्री उशिरा मुख्य भोंदू बाबा राजू दिवटे याला अटक केली। पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत।